अध्याय 8. तुझ्याच कृपेने निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित, पुढे कथा सुरस अत्यंत, वदविता तू दयाळा. अशी श्रद्धा भावनेने 8व्या अध्यायाची सुरुवात करून विष्णुबुवा थोरात स्वामी चमत्काराची कथा सांगू लागतात. निजामाच्या पदरी रायबहाद्दर शंकर नावाचे एक जहागीरदार होते. विपुल धनसंपत्तीमुळे सर्व प्रकारच्या सुखसुविधा त्यांच्या सदनी होत्या. मात्र पूर्वकर्माचे भोग म्हणून की काय, रावबहाद्दरांना ब्रह्मसंबंधाची बाधा झाली होती. त्यांना अन्नपाणी गोड लागत नव्हते. चिंतेमुळे झोप येत नव्हती. भोगविलासात रस राहिला नव्हता आणि शरीर कृश होत चालले होते. स्वास्थ्य सुधारावे म्हणून शंकररावांनी दानधर्म केला, कित्येक अनुष्ठाने केली, ब्राह्मण संतपर्ण केले, पण कोणताही उपाय कामी येत नव्हता. शेवटी श्री दत्तात्रयांची सेवा करावी म्हणून रायबहाद्दर श्री गांगणापुरात येऊन पोहोचले. व्याधी दूर व्हावी यासाठी शंकरराव स्वतः अनुष्ठानाला बसले. 3 महिने दत्तात्रयांची सेवा करूनही त्यांच्या आजारास उतार पडत नव्हता. एके दिवशी स्वप्नात शंकररावांना दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुला, तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा, तेथे व्याधी जाय दुरी. शंकररावांची स्वामीवरील भक्ती नसल्यामुळे ते अक्कलकोटी न जाता गाणगापुरातच परत राहिले. अनुष्ठान दानधर्म करूनही रायबहाद्दर व्याधीमुक्त होत नव्हते. पुन्हा एकदा तुम्ही अक्कलकोटला जावे असा शंकररावांना स्वप्नात आदेश आला. तेव्हा आपल्या प्रिय पत्नीसह शंकरराव अक्कलकोटला आले. स्वामीमय झालेल्या अक्कलकोट नगरीच्या दर्शनानं शंकरराव अचंबित झाले. लवकरात लवकर स्वामींची भेट व्हावी अशी रायबहाद्दरांना ओढच लागली.